नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. मित्रांनो बघू शकतो पाऊस, आपण आहे छत्रीमध्ये. तर मित्रांनो आजचा विशेष ब्लॉग आहे. आजचा ब्लॉग म्हणजे आपलं आज आहे गणपती बाप्पाचं आगमन. अभी मजा आएगा ना भिडो. आपण चाललो होतो इथून परेल वर्कशॉपला. आता आपण आहोत बदलापूरमध्ये. सो मित्रांनो आता पहिले गाडीजवळ आलो आहे. असं गाडी घेऊन नाही चाललो स्टेशनला, चालतच चाललो आहे. तर हेडफोन काढत होता, सो हेडफोन चार्जिंग नाही, काढून घेतो. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग कंटिन्यू करा. आज आहे गणपती बाप्पाचं आगमन. सो आता आपण निघालो डायरेक्ट परेलसाठी. चला भेटूया डायरेक्ट रेल्वे स्टेशन. सगळ्यांनी माझं बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला करूया आपण आता प्रस्थान परेलसाठी. मित्रांनो पहिलेच पोहोचलो आपण स्टेशनला. भरपूर पाऊस आहे बघा, भिजलो पूर्ण. चला आता जाऊ तिकीट काउंटरला, तिकीट काढून मग तुम्हाला भेटतो. तो मित्रांनो पोहोचलो स्टेशनवर. ट्रेनची अजून अनाउन्समेंट चालू आहे. चला आता जाऊ खाली, तिकीट काढून घेतलं. तिकीट काढून घ्या मित्रांनो, चला जाऊ खाली. 1 hour later. सो पब्लिक जस्ट पोहोचलं दादरला. दादर स्टेशन बघू शकतो खाली. मित्रांनो आता इथून आपल्याला जायचं आहे 4 नंबर प्लॅटफॉर्मला, 4-5 नंबरला. मित्रांनो सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोहोचलो 50 मिनिटं ट्रेन लेट होती. बाजूला मी एक स्क्रीनशॉट शेअर करतो. सो बघा आपण पोहोचलो वरती. स्वतः इथून चाललो आहे आपण डायरेक्ट स्टेशन. हा इथून खालून जा, इथून खालून बाहेर. हां सो मित्रांनो पोहोचलो आपण स्टेशनवरती दादरला. तेव्हा समोर स्लो ट्रेन लागली मित्रांनो. चला आता आपण जाऊ स्लो ट्रेनने. ट्रेन आलं तुम्हाला भेटू ट्रेनमध्ये. चला भरपूर लेट होतं ट्रेन, तर काही जास्त बोलत नाही. चला एवढं एखादा ट्रेन ट्रेन पण आली. चला आता ट्रेनमध्ये जाऊन भेटतो तुम्हाला. आता ट्रेन पण एवढं टायमध्ये बघा. आपण पोचलो, निघालो 12 वाजता पोचलो, 2:30 वाजता. चला आता जाऊ डायरेक्ट परत स्टेशन. मित्रांनो हे बघा चाललो आहे दादरवरून. भेटली ट्रेन आपल्याला टायमात आलो बरोबर. 50 मिनटं ट्रेन लेट होती. सो चला आता जाऊ परळला. आता ही स्लो ट्रेन पकडली पूर्ण ट्रेन खाली इकडं करतो. चला आता जागा बघून चला जाऊ डायरेक्ट आता परेलला. आगमन चालू झालं आहे, आपणच लेट आहे. सो चला जाऊ दे, काय विषय नाही, जाऊ दे डायरेक्ट परेलला. तर मित्रांनो बघा ही गेली ट्रेन. सो आपण पोचलो जस्ट परेलला 2:45 वाजता. निघालो आहे 12 वाजता, पोचले 2:45-3 वाजता. सो चला आता इथून जायचं सरळ. इथून जाऊ डायरेक्ट आपण आता परेल वर्कशॉप गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. गणपतीचं आगमन चालू झालं आहे ऑलरेडी, आपण लेट आहे ट्रेनमध्ये. चला जाऊ डायरेक्ट वर्कशॉपवर. तिथून 10 मिनिटात असेल तुम्हाला दाखवतो. मित्रांनो परळला बघा पोचलो आहे. कुठं आहे काय समजत नाही, चाललं आहे सरळ इथून सरळ जायला बोललं. सो चला आता जाऊ सरळ तिथून 5 मिनटं डिस्टन्स वॉकिंग आहे. चला आता जाऊ सरळ. मित्रांनो जी गोष्ट दाखवायची तिच्यासाठी आपण एवढ्याला आम्हाला जी बघा समोर 1 मिनटं. सो आपल्यासमोरच गणपती बाप्पा निघाला आहे. जरा आता जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो. पहिलं आगमन झालेलं आहे. तो तर मित्रांनो पोचलो आहे, बघू शकतो समोर गणपती बाप्पा. जवळ जाऊन दाखवतो. पुढे गेला. सो मित्रांनो तुमच्यासमोर बघू शकता मल्हारी ग्रुप 2023 जवळून दाखवतो. सो मित्रांनो याचं आगमन झालं होतं. आपल्याला थोडंसं लेट बघायला भेटलं बघा. थांबलं गणपती. सो 2 झालेत, अजून 3 अजून 2 बाकी राहते. एक येते इकडून, तो दादा बोलला मागाशी. चला आता बघा एकदम सुंदर भारी मूर्ती. साधा अजून आगमन तुम्हाला दाखवतो. आता दिसतील तसे. कलागंधला भरपूर गर्दी आहे म्हणे, तर आपण तिकडे पण जाणार आहे. सोयी बघा मूर्ती. चला भेटूया पुढच्या आगमन. तर मित्रांनो समोर अजून एक आगमन होतं आहे. सो आता आपण तिकडेच चाललो आहे. बघा गर्दी प्रचंड आहे. आता जे गणपती निघतात तसं मला तिकडे जाऊन जवळ जाऊन दाखवतो. तर बघा आता आपल्या बाजू साईडला दे समोर. चला तर तिथं गर्दी बघा समोर. चला आता पोचलो. आला गणपती आला. चला मला दाखवतो तुला आपण.
राईट साईड जागा करून घ्या, राईट साईड जागा करून घ्या, राईट साईडला जागा करून घ्या. गणपती बाप्पा नमस्कार. गती जातो. चला चला राईट साईडला जाणार गणपती जागा करून घ्या. नाशिकच्या गणरायाचे सर्व कार्यकर्त्यांना आपण विनंती करतो की जागा करून घ्या. पलीकडच्या साईडला आपल्या गणपती जाणार आहे. हो तो काका बांबू काढा बांबू बोलो नमस्कार. गती जातो. चला राईट साईड खाली करून घ्या, राईट साईड खाली करून घ्या, राईट साईड खाली करून घ्या. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी जी आपल्याला दिसलेली आहे बघा. माणसाने वर्ष कसे सरले कळले नाही बापूजीच्या भेटीच्या सुखाचे सण. वाव हे मस्त जानेवारीला ते एक नंबर. मित्रांनो झालेले आगमन 2च आगमन बघायला भेटले. चला आता इथून जरा लांब जाऊ पहिले कारण आवाज नाही येणार. फुल पब्लिक आहे बघा. रँडम पब्लिक भरपूर आहे. जरा लांब जाऊन बोलतो तुमच्याशी. गर्दी खूप मित्रांनो बघा. मुंबई की जान वडापाव. आता वडापाव खाऊ. त्याच्यानंतर बघू आता कुठंतरी आगमन आहे चालू बोलतात. संपले तसे 7 वाजता परळच्या महाराजाचं पाठपुराण सोहळा आहे तो बघू. आपण थोडं थांबतो 5-6 वाजेपर्यंत झालं बघायला भेटलं तर जाऊ आपण बघून. नाही तर मग डायरेक्ट घेतो खातो मस्त की वडापाव एन्जॉय करू. चलो आणि ते खाणे के बाद. कारण आता अजून एक मित्रमंडळ चाललं आहे हनुमान मित्रमंडळ. त्यांची तुम्हाला मी दाखवतो शाडू मातेची मूर्ती. मित्रांनो बघितली ही मूर्ती होती प्युअर शाडू मातेची मूर्ती. त्या मंडळाचं नाव आहे हनुमान मित्र मंडळ. पाठी बाजू शकता. पाठी लिहिलं म्हणे पर्यावरणपूरक शाडू मातेची मूर्ती. शाडू मातेची स्कीमची मूर्ती. तर मित्रांनो मूर्ती एक नंबर होती. जवळ दाखवली एकदम मस्त आहे की बैलगाडीवरती घेऊन चालले. मस्त मूर्ती एकदम. तुम्ही बघितली तुम्हाला जवळून पण नाही दाखवली. पुढं चला अजून कुठं आगमन बघायला भेटते का बघू. मित्रांनो जरा बसलो होतो कंटाळा होता. म्हणून बसलो मित्रांनो अजून परळच्या महाराजांचं आगमन पाठपूजन सोहळा चालू नाही झाला आहे. 7 वाजता सांगितले 6:30-7 वाजता बघू होईल तेव्हा जाऊ. आपण तिथंच होतो आता तिथं बसलेलो काय नाही कसं चालू आहे तसं तुम्हाला दाखवतो. बाकी काय बघा. चला भेटू आता परळच्या महाराजाच्या पाठपूजन सोहळ्यामध्ये. समोर बघू शकतो झाली सुरुवात. परत पाठपूजन झाला महाआरती पण झाली. चला असं मला विजय वगैरे चालू झाला. बँड पण इथं करण नावाचं सुरुवात केली.
A few moments later. याला कुछाचा नावाचा राजा वाजा आला महाराजा बनला महाराजा आला महाराजा बनला महाराजा तर मित्रांनो आता सगळं झालं आहे, पाठपूजन सोहळा झाला मस्तपैकी, टायमच झाला. पोहोचलो आहे जस्ट परळ रेल्वे स्टेशनला. आता चाललो आहे रिटर्नची गाडी पकडून, जी भेटेल ती भेटेल, बदलापूर, कर्जत, खोपोली किंवा अंबरनाथ, जी भेटेल ती भेटेल. चला त्याचा डायरेक्ट घराच्या दिशेने. बाकी तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर पण नंतर भेटूच. मित्रांनो पास कसा आला, जी ट्रेन गेली त्या ट्रेनमध्ये मला वाटलं, ती वाटलं बदलापूरच्या आधी 7-28 गेली होती, म्हणजे वाटलं नाही 7-28ची बदलापूर जस्ट चुकली, म्हणून आपण आता इथं बसलो. आता लागली परत आपल्याला 7:36ची बदलापूर आहे, तर ती वस्तू पण आम्हाला आहे पूर्ण. चला आता जाते, आता बदलापूरला भेटू. तर चला पब्लिक, जस्ट पोचलो आहे घरी आता. मित्राने सोडलं स्टेशनवरून. सो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करतो आहे. तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमधला गणपती बाप्पाचं आगमन आवडलं असेल, गणपती बाप्पाचे मूर्ती आवडली असेल तर नक्की कमेंट करा. आणि सोबतच तुम्हाला ते मलखांबचा व्हिडिओ देखील आवडला असेल तर त्याच्यासाठी पण एक कमेंट होऊन जाऊ द्या. तर चला मित्रांनो, उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. आणि आगमन कसं वाटलं हे तर सुरुवात आहे. इथं आताशी बाहेरचे गणपती जायला लागलेत, बाहेर राज्यातले. आता आपल्या मुंबईचं गणपतीचे आगमन सुरू होणार आहे, सो ते पण आपण नक्की बघायला जाऊ. एक मिनिट थांबा. सो मित्रांनो, तुम्हाला ते पण आगमन बघायला भेटेल. आता 16 तारखेला पण आपण जाणार आहे, आपल्या काळा चौकीच्या महागणपतीचं आगमन आहे. सो चला मित्रांनो, आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सोबतच चॅनल नवीन असेल तर हक्काने सबस्क्राईब देखील करा. चला भेटू त्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि बाय बाय. सोबत मला इंस्टाला फॉलो करायचं असेल तर खाली आलेल्या आयडियावरती फॉलो पण करा. चला बाय बाय.